नमस्कार, मी सुवर्ण बातमी आणि बरेच काही मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीलाच पाहणार आहोत आत्ताची या घडीची सगळ्यात मोठी बातमी, मोठी घटना। मुंबईतल्या आझाद मैदानामध्ये एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे। एसटीच्या संपावर अद्याप तोडगा निघालेला नाही, त्यामुळे कर्मचाऱ्यांचा एल्गार सुरूच आहे। कर्मचारी आणि सरकार एकमेकांना आवाहन करताना दिसतायत, मात्र तोडगा केव्हा निघणार हा प्रश्न आहे। दुसरीकडे धुळे जिल्ह्यात 4 एसटी बसेसवर अज्ञातांनी दगडफेक केली। या दगडफेकीत एका चालकाला दुखापत झाली आहे। मुंबईमध्ये 5 कोटींचे ड्रग्ज जप्त करण्यात आले। मुंबई क्राइम ब्रांचने ही कारवाई केलेली आहे। या सगळ्या घडामोडी आपण या बुलेटिनमध्ये सविस्तर पाहणार आहोत। क्राइम ब्रांचच्या कारवाईची बातमी आपण सुरुवातीला बघूयात। मुंबईतून ही बातमी आहे। क्राइम ब्रांचने मोठी कारवाई केलेली आहे। 5 कोटींचे ड्रग्ज जप्त करण्यात आलेला आहे। कारवाई करण्यात आलेली आहे। एका विदेशी नागरिकाला अटक करण्यात आली आहे। या ड्रग तस्कराकडून 5 किलोचं एमडी आणि 200 ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आलाय। आरोपीला कोर्टाने 25 नोव्हेंबर पर्यंत क्राइम ब्रांच कोठडी सुनावलेली आहे। ही या घडीची सगळ्यात मोठी बातमी आहे। 5 कोटींचं थोडं नाही 5 कोटींचं ड्रग जप्त करण्यात आलंय। एका विदेशी नागरिकाला यात अटक करण्यात आली आहे। या ड्रग तस्कराकडून 5 किलो एमडी आणि 200 ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आलेला आहे। 25 नोव्हेंबर पर्यंत या विदेशी नागरिकाला क्राइम ब्रांच कोठडी दिली गेली आहे। मुंबईत क्राइम ब्रांचने ही मोठी कारवाई केलेली आहे। मुंबईमध्ये क्राइम ब्रांचने मोठी कारवाई केलेली आहे। यामध्ये 5 कोटींचे ड्रग्ज जप्त करण्यात आले। आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। मनोज, काय सांगाल, कुठे ही घटना घडलेली आहे, केव्हाची ही बातमी आहे, आत्ताचं अपडेट काय आहे? अगदी बरोबर आहे। मुंबई गुन्हे शाखा आहे कक्ष 4, या 4नी ही मोठी कारवाई केलेली आहे। चेंबूर शिवडी बस डेपो जो आहे त्या ठिकाणी अनेक आगार आहे, या ठिकाणी ही कारवाई झालेली आहे। जे क्राइम ब्रांचचे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांना माहिती मिळाली होती की या ठिकाणी 5 किलो किमतीचा अंमली पदार्थ येणार आहे, जे 200 ग्रॅम असून त्याची किंमत 40 लाख आहे। 5 कोटी 40 लाख इतकी याची किंमत आहे अशी माहिती मिळाली होती। आणि आरोपी जो आहे तो दिल्लीवरून आलेला आहे। या संबंधात मग पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा रचला आणि तो जो आरोपी होता तो नायजेरियन होता। त्याच्याकडचे पासपोर्ट वगैरे सगळे ताब्यात घेतले आणि त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे हे सगळं अंमली पदार्थ त्यांना मिळून आलेला आहे। त्या संदर्भात पोलिसांनी मग पोलीस स्टेशनला जाऊन त्याच्यावर कारवाई सुद्धा केलेली आहे। या संदर्भात जे क्राइम ब्रांच आहे यांनी या आतापर्यंत अंमली पदार्थ तस्करी विरोधात 500 गुन्हे नोंदवले असून यामध्ये 620 इतके आरोपी पकडलेले आहेत। या आरोपींकडनं आतापर्यंत 4000 किलोचं ड्रग्ज पकडलेलं आहे, ज्याची किंमत जी आहे ती 125 कोटी रुपये आहे। गेल्या काही दिवसापासून मुंबईत अनेक ठिकाणी अशा प्रकारच्या कारवाया होत आहेत आणि जे अंमली पदार्थ तस्कर जे आहेत त्यांना पकडण्यात येत आहे। त्यामुळे कुठेतरी गेल्या काही दिवसापासून ज्या अंमली पदार्थाच्या विरोधात मोहीम चालू होती, मग ती ड्रग्ज कंट्रोल ब्युरो असो किंवा महाराष्ट्र अंमली पदार्थ विरोधी शाखा असो, मोठ्या प्रमाणात अशा प्रकारची अंमली पदार्थ पकडण्याची ही कारवाई सुरू आहे। नक्की मनोज, धन्यवाद। आपण सविस्तर ही माहिती दिली त्याबद्दल। मुंबईतली ही महत्त्वाची बातमी आहे। क्राइम ब्रांचने मोठीच कारवाई ड्रग्ज विरोधात केलेली आहे। ड्रग्ज जप्त करण्यात आलेला आहे। 5 कोटींचं हे ड्रग्ज आहे। सीबडी रोडवर ही कारवाई झाली आहे। एका विदेशी नागरिकाला या सगळ्या कारवाईमध्ये अटक झाली आहे। हा जो ड्रग तस्कर आहे विदेशी नागरिक, ज्याच्याकडून 5 किलो एमडी आणि 200 ग्रॅम कोकीन जप्त करण्यात आलाय। आरोपीला कोर्टाने 25 नोव्हेंबर पर्यंत क्राइम ब्रांचची कोठडी सुनावलेली आहे। त्याच्याकडून अधिक माहिती मिळण्याची दाट शक्यता आहे। जो हमने अभी प्रिलिमिनरी इन्वेस्टिगेशन किया है, इसमें ऐसा हमको पता चला है कि ये जो नाइजीरियन सिटीजन है जो यहाँ पे मुंबई में रहता था, उसने दिल्ली से ये ड्रग्स लाया था और इसकी जो एक यूनिक छुपाने की एक जो मेथड है उसमें उसने लेडीज पर्स, कुछ नए लेडीज पर्स वो कैरी कर रहा था। उस लेडीज पर्स के अंदर जो एक अस्तर रहता है उसके अंदर 500 ग्राम की ये उसने पैकेट्स बना के ये ड्रग छुपा के जा रहा था।
मुंबईजवळचं उपनगर उल्हासनगरमधून एक धक्कादायक बातमी आहे। पती पत्नीनं गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे। कॅम्प 1च्या राजीव गांधी नगर परिसरामध्ये सचिन आणि शर्वरी सुतार हे दाम्पत्य त्यांच्या 7 आणि 4 वर्षांच्या 2 मुलांसह वास्तव्याला होतं। आज सकाळी या जोडप्यानं घरातच गळफास लावून घेत आत्महत्या केली आहे। जेव्हा ते गळफास लावून घेत होते तेव्हा त्यांच्या मुलांनी पाहिलं आणि शेजारच्यांना या घटनेची माहिती दिली। सचिन सुतार हे सुतारकाम करायचे, त्यांच्यावर कोणतंही कर्ज नव्हतं किंवा आर्थिक अडचण सुद्धा या कुटुंबाला नव्हती अशी माहिती त्यांच्या भावानं त्यांच्या कुटुंबियांनी दिलेली आहे। आत्महत्या करण्यापूर्वी सचिन सुतार हे पत्नी आणि मुलांसह कार्तिकी एकादशीला पंढरपूरला सुद्धा जाऊन आले होते। माझ्या भावाने फाशी घेतलेली आहे। तो फर्निचरचं काम करायचा, म्हणजे असे छोटे मोठे काही कॉन्ट्रॅक्ट वगैरे घेऊन या छोटे मोठे कुठेही जे काम भेटेल ते करायचं फर्निचरचं। आणि वहिनी तर गजरा किंवा काही घरामध्ये जे काम भेटायचे टिकली वगैरे याचं त्याचं घरात काम वगैरे करायचे, शिलाई मशीनचं वगैरे। आम्हाला सकाळी 8-8:30च्या दरम्यान इथे एरियातल्या मुलांनी फोन केला। कमीत कमी 7-8 फोन आले मला। काय कशामुळे केला असं त्याची काहीच कल्पना नाही आहे सर। सचिन सुतार वय 35 आणि सचिन सुतार यांची पत्नी शर्वरी सुतार वय 29 यांनी त्यांच्या राहत्या घरामध्ये राजीव गांधी नगर, शाड फाटक, उल्हासनगर या ठिकाणी गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे। सदर आत्महत्या कशासाठी केली याबाबत अद्याप कारण स्पष्ट झालेले नाही। त्या अनुषंगाने पोलीस तपास करीत आहेत। बुलेटिनमध्ये इथे एक छोटासा ब्रेक पहा, फक्त न्यूज 18 लोकमत। जुन्नरचं पक्षी वैभव आपण बघणार आहोत आणि यामध्ये वेगवेगळ्या विषयांचा आढावा घेणार आहोत। आकाशाला भिडणारे गडकिल्ले, विपुल वनसंपदा, फेसाळणारा समुद्र असा विविध रंगांची महाराष्ट्रावर निसर्गानं उधळण केलेली आहे। जुन्नर तालुक्यातील माळशेज घाटात पक्षीप्रेमींकरता आकर्षणाचा केंद्रबिंदू असा सगळा परिसर आहे। इथल्या मड गावामध्ये पिंपळगाव जोगा धरणाच्या जलाशयाजवळ पक्ष सप्ताहाच्या निमित्तानं चला पक्षी पाहायला हा उपक्रम हाती घेण्यात आला। या निमित्तानं शेकडो विविध रंगाचे जुन्नर तालुक्यात तब्बल 180हून अधिक पक्षी प्रजाती आढळून आल्यात। कापशी घार, तारवाली पाकोळी, भारद्वाज, शेकाट्या, वेडा राघू, उघड्या चोचीचा करकोचा असे विविधरंगी दुर्मिळ पक्षी पाहण्यासाठी माळशेज परिसरात पिंपळगाव जोगा धरणाच्या जवळ चला पक्षी पाहायला हा उपक्रम राबवण्यात आला। यात अनेक शालेय विद्यार्थी सहभागी झाले होते। पक्षीतज्ञ, पक्षी मित्र सांगत असलेली माहिती कानात प्राण ऐकून ऐकत होते। त्याचप्रमाणे त्या पक्ष्यांच्या वैशिष्ट्यांची नोंद हे विद्यार्थी आपल्या वह्यांमध्ये करून घेत होते। अनेक विद्यार्थ्यांनी तर पक्षी मित्रांच्या कॅमेराच्या माध्यमातून पक्षी पाहण्याचा अविस्मरणीय आनंद घेतला। याबद्दल या विद्यार्थ्यांनी समाधानही व्यक्त केलंय। मी लहानपणापासून त्यांचे निरीक्षण केले, पण मला त्यांचे कधी नाव वगैरे काही माहीत नव्हते। त्यांचा आवाज, त्यांचे ते स्वर माझ्या कानात जेव्हा मी त्यांना बघायचे तेव्हा माझ्या कानामध्ये ते असायचे। मला पक्ष्यांबद्दल खूप आवड निर्माण झालेली आहे आणि चला पक्षी पाहूया या कार्यक्रमातून मला पक्ष्यांबद्दल पहिल्यापेक्षा अत्यंत सुंदर प्रकारे आवड निर्माण झालेली आहे। आम्हाला कळलं की आमच्या तालुक्यात 150पेक्षाही जास्त पक्षी आहेत व त्यामुळे आमच्या मनामध्ये पक्ष्यांसाठी खूप कुतूहल अशी निर्माण झाली, क्युरिओसिटी वाढली आमची पक्ष्यांप्रती व आम्हाला नवीन नवीन पक्षी जाणून घेणे व ते काय, त्यांचं नाव काय, घरटी कुठे बनवतात हे जाणून घेणे शक्य झाले। चला पक्षी पाहूया ह्या कॅम्पमध्ये सहभागी झाल्यानंतर मला खरंच खूप छान आणि वेगवेगळ्या प्रकारे पक्षी पाहायला मिळाले आणि ते पक्षी पाहण्याचा आनंद घेताना मला त्यांच्याबद्दल अजून क्युरिओसिटी निर्माण झाली। पक्षी निरीक्षण करताना काय साहित्य असावे, कोणती जागा निवडावी, पक्ष्यांच्या नोंदी कशा कराव्यात अशा बारीक बारीक गोष्टी यावेळी या विद्यार्थ्यांना सांगण्यात आल्या। पक्षी निरीक्षण करायचं असेल तर तुम्हाला पाणथळीच्या जागेवर यावं लागेल। पाणथळीची जागा म्हणजे एका बाजूला पाणी आणि दुसऱ्या बाजूला थोडासा जमिनीचा भूभाग आणि झाडझुडपं। पक्षी अशाच ठिकाणी येतात आपला चारा शोधत आणि पाणी पिण्यासाठी
आणि मग तासनतास ते निवांत या ठिकाणी बसतात. तुम्हाला सुद्धा अशाच ठिकाणी येऊन निवांत बसावं लागेल, तरच असे शांत चित्ताचे एका ठिकाणी बसलेले आणि विविधरंगी पक्षी तुम्हाला नक्की पाहायला मिळतील. विशेष म्हणजे तरुणाई चला पक्षी पाहायला या उपक्रमात सहभागी झाली होती. या उपक्रमामुळे या भागात असलेल्या पक्षी सौंदर्याचा अनुभव घेता आल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. इथं आल्यानंतर हे जे पक्षी सगळे बघितले, जे फक्त आपण कावळा चिमणी वगैरे मला माहिती होतं त्याच्यापेक्षा वेगळे पक्षी इथे पाहायला मिळाले. त्यांची माहिती सरांनी खूप उत्तमरित्या दिली. त्याच्यामुळे डेफिनेटली माझ्यातही थोडासा आता जे पक्षी निरीक्षणाचा जो आपण म्हणतो क्युरिओसिटी आहे, दिस हॅज डेफिनेटली इग्नायटेड. आणि त्याच्यामुळे भविष्यातही अशा या कार्यक्रमामुळे वी आर मोर मोटिवेटेड की आम्ही हे अजून पुढे कंटिन्यू करावं. मी ज्यावेळेस पर्यटकांना घेऊन जातो त्यावेळेस जैवविविधतेच्या दृष्टिकोनातून काही विचार न होत असतात. त्या दृष्टिकोनातून आता पक्षी सप्ताहाच्या निमित्तानं आज मी ह्या ग्रुपसोबत सरांसोबत आलो, तर तिथं पक्षी निरीक्षण करायला भेटलं. त्याची माहिती त्या अनुषंगाने भेटत गेली, नव्याने माहिती भेटत गेली आणि ती माहिती मला इथून पुढे जगापुढे मांडता येईल गाईडच्या कामातून. मागील 3 वर्षांपासून जुन्नर वनविभाग पक्षी सप्ताहाच्या निमित्तानं असे उपक्रम राबवत आहे आणि आता या उपक्रमामुळे जुन्नरला सुद्धा खास पक्षी पाहण्यासाठी गर्दी होतीये. रायचंद शिंदे, न्यूज 18 लोकमत, जुन्नर. जुन्नरच्या प्रदेशाला भारताचे पहिले वनरक्षक डॉक्टर अलेक्झांडर गिब्सन यांनी 1839 साली भारताचं आरोग्य केंद्र म्हटलेलं आहे. इथल्या स्वच्छ आणि मोकळ्या हवेत श्वसनाचे आजार बरे होतात हे त्यांचं निरीक्षण होतं. म्हणूनच ब्रिटिश काळात ते ब्रिटिशांना जुन्नरला जाऊन आराम करायचा सल्ला द्यायचे. जुन्नर वनविभाग नेमकं काय प्रयत्न करताय पक्षी वैभव जपण्याकरता ते पाहणार आहोत. पक्षी आणि जुन्नर हे 2 शब्द सर्वसामान्यांना बऱ्याच वर्षांपासून माहीत असण्याचं इथलं प्रमुख कारण म्हणजे इथल्या हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या खिरेश्वर इथलं पिंपळगाव जोगा धरण. या धरणाच्या काठाच्या परिसरात विविध पक्ष्यांचा अधिवास पाहायला मिळतोय. या काठावर दररोज आल्यास एखादा नवीन पक्षीही पक्षीप्रेमींना दर्शन देऊन जातो. पावसाळ्याच्या सुमारास फ्लेमिंगो सारखे पक्षीही या ठिकाणी पाहायला मिळतात. अनेक दुर्मिळ पक्ष्यांच्या निरीक्षणाची संधी या परिसरात पक्षीप्रेमींना मिळते. प्रत्येक नागरिकाची जबाबदारी की त्यांनी हे पक्ष्यांचं, झाडांचं जी आपली नैसर्गिक जी देणगी आपल्याला मिळाली त्याचं जतन केलं पाहिजे. जर जतन केलं तरच आपण पुढे जाणार आहे, नाहीतर आपण प्रगतीच्या मार्गात आता आहोत आपण म्हणतोय, पण नुसती प्रगती करून पुढे गेल्यावर नंतर कळलं की अरे आपल्याबरोबर आपले नैसर्गिक मित्रच नाही आहेत. नैसर्गिक मित्राशिवाय जीवन शक्य नाही आहे. त्यामुळे ही सर्वांची जबाबदारी की त्यांचं जतन त्यांना जगवलं पाहिजे. 2010 साली जुन्नर तालुक्यातील पक्ष्यांची सूची बनवण्याचे काम करण्यात आलं. त्यावेळी 140 पक्ष्यांची नोंद बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी व महाराष्ट्र पक्षी मित्र यांनी कळवली होती. सध्या ही दुर्मिळ पक्ष्यांची संख्या 180 वर पोहोचली आहे. राज्यातली सर्वात जास्त धरणं, सर्वात जास्त किल्ले आणि कृषी पर्यटनाचा तालुका अशी ओळख असलेल्या जुन्नरमध्ये आता पुढच्या काळामध्ये पक्ष्यांचा तालुका किंवा पक्षी वैभव असलेला तालुका अशी सुद्धा ओळख यापुढं निर्माण होऊ पाहत आहे आणि ही नक्कीच या परिसरातल्या नागरिकांसाठी खूप महत्त्वाची बाब आहे. इथल्या विविधरंगी पक्ष्यांचा ठेवा जपण्यासाठी इथला वनविभाग जागरूक आहे. भावी पिढीला निसर्गाबद्दल माहिती मिळावी यासाठी आणि इथलं पक्षी वैभव जपण्यासाठी वनविभाग सातत्यानं प्रयत्न करत आहे. याच्यामध्ये आपण शालेय विद्यार्थी, ऑफिशियल स्टाफ आणि जे पक्षीप्रेमी आहेत ज्यांना पक्ष्यांमध्ये आवड आहे अशा लोकांचं ट्रेकिंग घेतो, जंगलामध्ये ट्रेक करतो आणि तिथं पक्षीची ओळख करून घेतो आणि पक्षीप्रेमींबरोबर संवाद साधला जातो. ह्या प्रजातींचं संवर्धन कसं करायचं याचं नियोजन वन विभागामार्फत केलं जाणार आहे आणि या नियोजनामध्ये इथले जे स्थानिक लोक आहेत
त्यांना पण आपण समावेश करून घेणार आहे आणि इथून पुढे ह्या प्रजाती कशा टिकून राहतील आणि त्या वाढतील आणि एक निसर्ग पर्यटनाच्या दृष्टीने हा भाग कसा विकसित होईल या दृष्टीने वन विभाग नियोजन करणार आहे. पक्ष्यांचं नैसर्गिक अधिवास समृद्ध असेल तर येथील निसर्ग साखळीत पक्ष्यांचं प्रमाण देखील समृद्ध असणार हे ओघानेच आलं. जुन्नरच्या भौगोलिक रचनेचा विचार केला तर इथे अनेक प्रकारचे अधिवास आपल्याला आढळतात आणि आता हे वैभव जपण्याचं काम सुद्धा होऊ लागलंय. रायचंद शिंदे, न्यूज 18 लोकमत, जुन्नर. जुन्नरमधील पक्षी वैभव टिकावं याकरता जुन्नर पर्यटन विकास संस्था गेल्या काही दिवसांपासून प्रयत्नशील आहे. वन विभागाच्या मदतीनं ही संस्था प्रयत्न करते. जुन्नर तालुक्यातील उच्च शिक्षित तरुण एकत्र येऊन जबाबदार पर्यटन या संकल्पनेच्या अंतर्गत विविध उपक्रम राबवत आहेत. यात पक्षी वैभव जपण्यासाठीही प्रयत्न होत आहेत. वेगवेगळे निसर्गविषयक उपक्रम आम्ही घेत असतो. मग याच्यामध्ये वन विभागाच्या बरोबर जाऊन वन्यजीव सप्ताह साजरा करणं असेल किंवा वेगवेगळ्या निसर्ग भ्रमंती आहे किंवा पर्यावरणविषयक वेगवेगळे छोटे छोटे उपक्रम आम्ही घेतोय. विशेषतः तरुण युवक आणि शालेय विद्यार्थ्यांमध्ये आवड व्हावी म्हणून आम्ही यासाठी थोडंसं जास्तीचे एफर्ट्स करून एक जुन्नरची जैवविविधता जपण्याचा आणि ती सांभाळण्याचा संवर्धन करण्याचा एक उपक्रम करत आहोत. जुन्नरमध्ये आढळणाऱ्या पक्ष्यांमध्ये एक वेगळं सौंदर्य आणि वेगळेपणा आहे. नेमकं हेच वेगळेपण जपण्यासाठी हे तरुण प्रयत्न करतायत. पक्ष्यांच्या अधिवासाचं संवर्धन करण्याची गरजही निसर्ग अभ्यासक व्यक्त करतायत. जुन्नरचं वैशिष्ट्य असं आहे त्या निमित्ताने की या ठिकाणी गवताळ कुरणं तालुक्यातली धरण्यांची संख्या, त्याच्यामुळे पाणथळींची जागा आणि घनदाट जंगलं अशा तिन्ही प्रकारचे आदिवास आपल्याला जुन्नरमध्ये अनुभवायला मिळतात. आणि त्याला जोडून येणारी पक्षी संपदा आणि प्राणी संपदा किंवा इतर जैवविविधता प्रचंड मोठ्या प्रमाणात या ठिकाणी टिकून आहे. आणि ही जैवविविधता टिकवून ठेवणं ही पुढे आपली गरज आहे. तालुक्यातील कवी आणि साहित्यिक या पक्ष्यांच्या माहिती संकलनासाठी प्रयत्नशील आहेत. मुलांमध्ये गोडी लागावी यासाठी तेही सतत प्रयत्नशील असतात. या पक्षी निरीक्षणाची सवय मी माझ्या शाळेतील मुलांनाही लावलेली आहे आणि माझी काही मुलं आता नवीन पक्षी दिसला की मला येऊन माहिती सांगतात की अशा रंगाचा पक्षी आहे, अशा आकाराचा पक्षी आहे आणि मग त्या नवीन पाहिलेल्या पक्ष्याचं संपूर्ण माहिती मी माझ्या विद्यार्थ्यांनाही देत असतो. जुन्नर परिसरात निसर्गानं मुक्त हस्तानं उधळण केली आहे. पक्ष्यांच्या या अमूल्य ठेव्याची माहिती तरुण पिढीला आणि विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी चला पक्षी पाहूयात यासारखे उपक्रम मोलाचे ठरत आहेत. रायचंद शिंदे, न्यूज 18 लोकमत, जुन्नर. तुम्ही जर जुन्नरच्या परिसरात असाल आणि त्यातही जर एखाद्या देवराईमध्ये असाल तर विविध पक्षी तुम्हाला सहज दिसतील आणि नकळत तुम्हालाही एखादं काव्य सुचेल. याच परिसरामध्ये लहानाचे मोठे झालेले कवी, साहित्यिक आणि विद्यार्थी प्रिय शिक्षक असलेले उत्तम सदाकाळ यांनी यानिमित्त गायलेली स्वरचित कविता आपण ऐकूयात, पाहूयात. या देवराईमध्ये बसल्यानंतर पक्ष्यांच्या या किलबिलाटामध्ये मला पक्ष्यांसाठीची एक मी स्वतः तयार केलेली कविता मी न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी या ठिकाणी सादर करत आहे. कवितेचं नाव आहे दुवा. ऊन तापलया फार, ऊन तापलया फार, जीव झालाय नकोसा, उन्हामध्ये चिवताई शोधी झाडांचा आडोसा. जलसाठे आटलेले, जलसाठे आटलेले, ओल नाही कुठे थोडी, पिल्ले चिमणीची दोन, टाहो पाण्यासाठी फोडी. पाणी आणावे कुठून, पाणी आणावे कुठून, प्रश्न पडे चिमणीला, भूक तहानेने तिचा जीव टांगणी लागलेला. एका दयाळू मुलाला दया आली चिमणीची,
एका दयाळू मुलाला दया आली चिमणीची, दाणे टाकून अंगणी वाटी ठेवली पाण्याची. पाणी प्याली पोटभर, पाणी प्याली पोटभर, पिलान सवेची उताई, दुवा देऊन मुलाला गाणे कौतुकाचे गाई, गाणे कौतुकाचे गाई. तर या दयाळू मुलाप्रमाणेच आपण सर्वांनी पक्ष्यांना जीव लावला पाहिजे, त्यांचं संवर्धन केलं पाहिजे आणि शिवजन्मभूमी जुन्नरमधील हे पक्षी वैभव आपण अशाच प्रकारे जपलं पाहिजे. जुन्नरचं पक्षी वैभव तर आपण पाहिलं. आता कॅलिग्राफीच्या दुनियेत सुद्धा एक सफर करूया, पण त्याआधी एक छोटासा ब्रेक. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. सुंदर हस्ताक्षर हा दागिना असा सुविचार आपण अनेक ठिकाणी वाचला असेल, ऐकला असेल. पण तुमचं हस्ताक्षर सुंदर असेल तर तुम्हाला चांगली कॅलिग्राफी करता येते, हेही तितकंच खरं आहे. मुंबईतील गोरेगावात अशाच कॅलिग्राफीमधून भाषाच नाही तर कला जिवंत ठेवण्याचं काम गेल्या 40 वर्षांपासून सुरू आहे. सुंदर हस्ताक्षर आणि कॅलिग्राफीचा नेमका संबंध काय, यासह अनेक प्रश्नांचा वेध घेऊया या स्पेशल रिपोर्टमधून. म्हणतात सुंदर हस्ताक्षर हा माणसाचा स्वभाव सांगतात. त्यामुळे सुंदर हस्ताक्षर काढण्याकडे सध्या विद्यार्थ्यांचा मोठा ओढा दिसतोय. मराठीच नाही तर उर्दू भाषेतून सुद्धा कॅलिग्राफी शिकायला विद्यार्थी पसंती देतात. त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे मेहमूद शेख यांचं सुरेख कॅलिग्राफी सेंटर. आजच्या संगणक युगात सुद्धा गेल्या 40 वर्षांपासून मेहमूद शेख हे उर्दू कॅलिग्राफी शिकवतात. भाषेचं सौंदर्य हे चित्र आणि मुळाक्षरांमध्ये लपलेलं असतं आणि हीच अक्षरं अगदी सुरेख अशा कॅलिग्राफीतून जिवंत करण्याचं काम मेहमूद शेख करतात. लॉकडाऊनच्या काळात तर त्यांच्याकडे उर्दू आणि अरबी कॅलिग्राफी शिकण्यासाठी विद्यार्थ्यांची गर्दी झाली. आज ये जितने भी स्टूडेंट जो ज़्यादातर आए हैं तो वो इंटरनेट पे सर्च करके, गूगल पे सर्च करके कि कैलीग्राफर कहाँ हैं या किस तरह से हैं करके वो हमारे पास आए हैं और वो सीखने की ख्वाहिश रखते हैं. आज ऐसे भी लोग हमारे पास में सीख रहे हैं कि जो मुस्लिम नहीं है. लोगों के जहन में है कि उर्दू अगर अरबी है तो सिर्फ इसको मुस्लिम ही सीखेंगे. ऐसा नहीं है. ये तो एक लैंग्वेज है. जिस तरह से हम दूसरी ज़बानें सीखते हैं, इंग्लिश सीखते हैं, देवनागरी सीखते हैं, मराठी वगैरह या जो भी है, तो इसी तरह से जो लोग अगर ये उर्दू सीखना चाहते हैं तो कितने लोगों ने मुझसे सवाल किया. एक जो है बहुत फेमस कैलीग्राफर हैं अच्युत पालो सर, उन्होंने एक प्रोग्राम किया था. उसके अंदर पूरी इसी तरह से इंग्लिश में ए है, उसी तरह से उर्दू का अलिफ, उसकी आवाज़ उसी तरह से निकलती है. हमको सिर्फ ये बताना है कि ये अलिफ है. 2 लेटर जॉइंट करने में या ये करने में जो दुश्वारी या परेशानी आती है तो उसको सीखना उर्दू को दूसरी ज़बान के मुकाबले में बहुत आसान है. और हमारी इंडिया की ज़बान है तो उसमें फ, भ, ढ इस तरह के भी अल्फाज जो है वो लफ्ज़ जो है मौजूद है. उर्दू आणि अरबी भाषेमध्ये कुराण धर्मग्रंथ लिहिणाऱ्या देशातल्या काही मोजक्या लोकांपैकी एक आहेत मेहमूद शेख आणि कॅलिग्राफी जिवंत ठेवण्याचा त्यांचा आटोकाट प्रयत्न आहे. पुराणातील चांगले विचार कॅलिग्राफीच्या माध्यमातून ते सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. हिंदी, इंग्रजी आणि मराठीमध्ये जशी बाराखडी आणि अक्षरं आहेत तशीच अक्षरं उर्दू आणि अरबी भाषेत सुद्धा आहेत. इतर भाषांच्या तुलनेत उर्दू आणि अरबी भाषेतली अक्षरं सहज समजतात आणि लवकर लक्षात राहतात असा मेहमूद शेख यांचा दावा आहे. नव्या पिढीला नव्या भाषा कळाव्यात आणि कॅलिग्राफीच्या माध्यमातून भाषा जिवंत राहावी असा आपला प्रयत्न असल्याचं ते आवर्जून सांगतात. हिंदी का ब कह लीजिए या इंग्लिश का बी कह लीजिए तो उर्दू में बे जो है लफ्ज़ इस्तेमाल होता है, अरबी में उसको बा बोलते हैं. एक शेप सिखाने के बाद हम सिर्फ नुक्ते से उसकी आवाज़ बदल जाती है. एक नुक्ता अगर हमने 2 नुक्ते ऊपर लगा दिए तो त का साउंड निकलता है. लेकिन बेसिक सीखना है एक ही लेटर, उसका एक शेप सीखने के बाद फिर 3 नुक्ते लगाए दिए तो स की आवाज़ निकलती है. तो ही ऊपर लगा दिया तो ट की आवाज़ निकलती है. 3 नुक्ते हमने नीचे लगाए तो प की आवाज़ निकलती है. तो इस तरह से उर्दू बहुत आसान है दूसरी लैंग्वेज के मुकाबले में. अभी आप ये इंग्लिश का जे है तो जे का ही साउंड निकलेगा, लेकिन ये बे का मैंने आपको बताया उसमें 5, 7, किसी में 8, किसी में 3, एक शेप सीखने पे इतनी चीज़ें सीखी जा सकती है.
तो कैलीग्राफी के साथ साथ हम लैंग्वेज भी सीख सकते हैं। उर्दू और आसान है और हमारे पास सीख रहे हैं। भाषेचं सुलेखन करताना बोरू अर्थात बांबूपासून बनवलेल्या कॅलिग्राफी पेनचा वापर केला जातो। त्यामुळे सुरेख असं अक्षर कागदावर काढलं जातं। पारंपरिक पद्धतीने सुलेखन शिकवलं जातं। प्रत्येक शब्दाचा अर्थ आपल्या कॅलिग्राफीतून उलगडून सांगण्याचा प्रयत्न केला जातो। जसं मराठीची मुळाक्षरे असतात अ ब क ड क ख ग तशी ह्याची मुळाक्षरे, जसं ह्याला अलिफ म्हणतात, जसं मराठीचं आपलं अ झालं, हा बे आहे, ब झालं, हा एकच अक्षर असं आहे ना की याच्यात 5-6 अक्षर आपण म्हणू शकतो। जसं ह पण झालं, ज पण झालं, च पण झालं, ख पण झालं। या एकाच अक्षरात फक्त तुम्हाला त्याच्यात एक क तसं लावायचं असतो, त्याचा एक नवीन अक्षर निर्माण होतो। आता या भाषेत जेव्हा ही भाषा उर्दू बनवली गेली, ही अडॉप्ट केली म्हणजे अरबीपासून याचा डिराईव्ह केलं गेलेलं आहे। पण ह्याच्यात जे काही शब्द असे होते त्याच्यात नव्हते, म्हणजे अभाव होता त्या शब्दाचा। जसं ठ झालं, छ झालं, भ झालं, तर त्याच्यासाठी उर्दूमध्ये नंतर त्यांनी एक नवीन एक हा असा एक शब्द काढला, तो जॉईन करून तुम्ही ते शब्द बनवू शकता। त्याला म्हणतात हुरूफ तहेजी उर्दूमध्ये। आता अरबी आणि उर्दू भाषेतील अ, ब, क आणि ड ही अक्षरं कशी असतात ते आपण जाणून घेऊयात। जसा मराठीचा ब असतो तसा अरबीचा ब आहे। ह्याला बनवताना ह्याची उंची आणि लांबी जी तुम्हाला बरोबर घ्यायची, याला 2 कत म्हणतात आणि हे 2.5 कत झालं। ह्याची उंची याच्यापेक्षा जास्त झाली पाहिजे। तसंच मधली जी मोकळी जागा असते, पोकळी जी आपण म्हणतो, 1 2 3 4 5 6 7 हे 7 कत पाहिजे। तसंच याला ह सुद्धा वापरला जातो। मध्ये एक मी जसं कत दिला तर ज सुद्धा होतो, वरती जर मी असं बनवलं तर हा ख सुद्धा होतो, आणि याच्या आतच जर मी 3 नुक्ते बनवले तर तो च सुद्धा होतो। एकूणच काय तर महाराष्ट्रासह देशभरात कॅलिग्राफीकडे तरुणांचा कल वाढत असल्याचं दिसतंय आणि हे सुलेखन त्याचाच पुरावा आहे। अरेबी, उर्दू आणि इतर अनेक भाषांचं सौंदर्य भारताला लाभलेलं आहे, परंतु लुप्त होत चालणाऱ्या या भाषांना कॅलिग्राफीमधनं नवसंजीवनी देण्यासाठीचा प्रयत्न नक्कीच कौतुकास पात्र आहे। एका महिलेनं विचार केला तर ती भाषा अनेक पिढ्यांपर्यंत पोहोचवू शकते आणि त्याचाच हा शुभारंभ इथं आपल्याला पाहायला मिळतो आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह मी सुस्मिता भदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई। गेल्या 40 वर्षांपासून गोरेगावातील कॅलिग्राफी सेंटरमधून उर्दू आणि अरबी भाषेत कॅलिग्राफी शिकवण्याचं काम केलं जात आहे। अनेक विद्यार्थी कॅलिग्राफीमध्ये निपुण झालेत, तर नव्या पिढीचाही कॅलिग्राफीकडे कल असल्याचं दिसतं आहे। त्यात मुलींचं प्रमाण अधिक आहे। विद्यार्थ्यांनी काढलेली ही कॅलिग्राफी बोलकी आहे। त्याचे परिश्रम या कॅलिग्राफीतून सहज दिसतायत। कलेला भाषा, प्रांत आणि सीमा नसते, त्यामुळे यातील काही जणांची कला नक्कीच 7 समुद्रापार गेली तर नवल वाटायला नको, इतकी ती सुरेख आणि उत्तम आहे। कॅलिग्राफीला कल्पकतेची जोड मिळाल्यास ती नक्कीच अधिक बहरते, हे या मुलींनी केलेल्या कॅलिग्राफीतून दिसतंय। मुंबईतल्या गोरेगावातील या कॅलिग्राफी सेंटरमध्ये सुद्धा मुलींची संख्या अधिक असल्याचं दिसतंय। कोई भी चीज को देख लीजिए कि उसमें लड़कियां आगे हैं और कैलीग्राफी के लिए थोड़ा सा सुकून से बैठने की भी ज़रूरत है कि आप सुकून से बैठिए और उसको लिखिए या ये करिए। तो ये काम लड़कों के मुकाबले में लड़कियां ज़्यादा अच्छे अंदाज में कर रही हैं। ऐसा नहीं कि लड़के नहीं कर सकते, कर रहे हैं, लेकिन लड़कियां ज़्यादा हैं और वो शौक़ ज़्यादा दिखा रही हैं। चाहे कोई भी हो, तालीम के मैदान में हो, चाहे ये जो आर्ट के मैदान में हो, लड़कियां आगे हैं। कॅलिग्राफीची आवड असलेल्या ह्या आहेत शमा शेख। त्यांनी काही वर्षांपूर्वी कॅलिग्राफी करण्यास सुरुवात केली। आता त्या यात निपुण झाल्यात। अतिशय चांगली कॅलिग्राफी त्या करतात। उर्दू आणि अरबी भाषेवर प्रेम असल्यानं त्यातूनच कॅलिग्राफी शिकल्याचं त्यांचं म्हणणं आहे। पहिल्यापासून आवडत होती पण येत नव्हती, तर मी घरी ती उर्दू शिकली, लिहायला पण शिकली, पण एक चांगल्या प्रकारे कोणतंही काम करता येणं हे खूप गरजेचं असतं। म्हणजे ज्याचं इंटरेस्ट असतं त्या तुम्ही जे काही करता काम त्यातून तुमची ना एक रिफ्लेक्ट होते तुमची इमेज, तुम्ही कसे आहात, तुमचे नीटनेटकापणा वगैरे सगळं त्यातून दिसतं आपल्याला। तुमचं लेखनही तसंच आहे, तुम्ही किती चांगलं लिहिता त्याच्यावरून तुम्ही कसे आहात ते आपण जाणून घेऊ शकतो।
तर उर्दूकडे माझं इंटरेस्ट होता, मी केलं. नंतर मी जेव्हा डिझायनिंग करत होती तेव्हा मला असं वाटलं की मी एम्ब्रॉयडरीजमध्ये फक्त फोटो वगैरे बनवते, तर मला असं वाटलं की मी अरेबिक फॉन्टवर ते काम चांगलं करू शकते. मुळातच मुलींचा स्वभाव चांगलं निर्माण करण्याचा असतो. त्यांच्या हातून कॅलिग्राफीतून चांगली कला निर्माण होते, त्यामुळे मुली याकडे जास्त वळतात. बॅकग्राऊंडमध्ये काहीतरी डिझायनिंग करणं, कलर शेड घालणं, त्याच्यावर मग कॅलिग्राफी करणं हे आता जास्त चाललेलं आहे. आणि मुलींचं कसं एक स्वभावच त्यांचा रंगात इंटरेस्टिंग असतं, डिझायनिंगमध्ये असतं, मेहंदी कला वगैरे काही, तर ते काही ना काही क्रिएट होत असतं त्यांच्या डोक्यात आणि त्यांचा कल ह्या कलेकडे जास्त होतो. मेहमूद यांच्याकडे कॅलिग्राफी शिकण्यासाठी मुलांपेक्षा मुलींचं प्रमाण जास्त आहे. सध्या डिजिटल युगामध्ये अगदी एका क्लिकवरती तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीच्या कॅलिग्राफीचा आनंद घेता येतो. परंतु ही कॅलिग्राफी जिवंत ठेवण्यासाठी अरेबी, उर्दू अशा अनेक लोप पावत चाललेल्या भाषांना जिवंत ठेवण्यासाठी मेहमूद शेख यांनी प्रयत्न केला आणि खऱ्या अर्थानं 40 वर्षाच्या साधनेनंतर आता नव्या पिढीला सुद्धा या भाषेचं नवरहस्य उलगडायला लागलंय. उर्दू भाषा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी महिलांनी पुढाकार घेतल्याचं दिसतंय. कलेसोबतच भाषाही जपण्याचं काम मेहमूद यांच्याकडून गेल्या 40 वर्षांपासून अविरत सुरू आहे आणि पुढेही ते सुरू राहणार यात काही शंका नाही. सुस्मिता भदाणे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. या स्पेशल रिपोर्टसह बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसह काही क्षणात पुन्हा भेटू. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.